हेच ते गोपूर जे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस बांधलं होतं. नमस्कार, मी शुभम दौंड आज तुम्हाला घेऊन जात आहे दक्षिण दिग्विजयाच्या वाटेवर. श्री अरुणचलेश्वर मंदिर, तिरुवन्नामलाई, तमिळनाडू. आता आपण बँगलोरमध्ये आणि ऍक्च्युली बँगलोरवरून तिरुवन्नामलाईला मागे बस दिसते तुम्हाला. ट्रेन्स अवेलेबल नव्हत्या म्हणून यावेळेस आपण बस चाललोय. पण विषय असा आहे की आता मेन एसबीसीचं बस स्टँड आहे, तिथून आपल्याला डायरेक्ट तिरुवन्नामलाईला बस अवेलेबल नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला 7 किलोमीटर जवळपास सॅटेलाइट बस स्टँड आहे, तिथे आपण आलोय आणि इथून आपल्याला बस डायरेक्ट तिरुवन्नामलाईला अवेलेबल आहे. आता सकाळचे 4 वाजलेले आहेत. आम्ही रात्री पोहोचलो, त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट वरती आलो, फ्रेश वगैरे झालो खाली. त्यानंतर ही जी वाट आहे इकडून जे म्हणजे ही वाट जी येते त्या वाटेने वरती आलो आम्ही. आणि तिथे तो कोपऱ्यात आता चाललोय आम्ही अरुणचलेश्वर मंदिर टेम्पलवरती. आताच आम्हाला हे भेटले, हरिण बघायला भेटले. किती वाजलेत? सकाळचे जवळपास वाजलेत 4. हे आमचे वाटडे वरती आले होते. 1 2 बसलाय, इकडे 3 बसलाय, 4 आहे, 4 आणि 5 जण वरती आले होते. हा आमच्यासोबत आलेला आहे. हाय कर, दिसत नाही पण तू जवळ दिसला का? असा व्ह्यू होता मस्तपैकी. बँगलोरच्या सॅटेलाइट बस स्टँडवरून तुम्हाला सरळ तिरुवन्नामलाईपर्यंत तमिळनाडूच्या बसेस अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर काठीपडी जंक्शन जे आहे वेल्लोरच्या जवळचं, तिथं तुम्हाला यावं लागतं. तिथून तुम्हाला पॅसेंजर ट्रेन्स हे अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही विमानाने येणार असाल तर चेन्नई हे सर्वात जवळचं एअरपोर्ट पडतं आणि पदुच्चेरी पण, त्यामुळे तुम्ही तिकडून पण येऊ शकता. सकाळचा असा मस्त सूर्योदय आम्ही निहाळत बसलो आणि थोड्याच वेळात वानरांनी आमच्यावरती हमला केला आणि सरळ वेढाच घातला. आमच्यासोबत जे वाटाडे आले होते त्यांनी आम्हाला त्या वेड्यातून बाहेर काढलं आणि सुखरूप आम्हाला गडउतार घेऊन गेले. जाने दो मुझे जाना है. ऍक्च्युली आम्ही इथून रात्री चढलो होतो वरती आणि खरी वाट इकडून आहे. अंधारात काही दिसलंच नाही आम्हाला. इथेच एक जिवंत पाण्याचा झरा आहे. दक्षिण भारतामध्ये भाषेचा मोठा प्रॉब्लेम जाणवतो. आणि अजून एक सांगायचं झालं तर इकडे फक्त कॅश पैसे घेतात, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स जास्त चालत नाहीत. இங்க வந்துப்பா ஒன்லி சாணம் லைக் பாத்ரூம் அங்க வந்து லக்கேஜ் பேக் செப்பல் சீட் கொடுப்பாங்க, வாங்கிக்கலாம். वनक्कम मक्कल बोलू. आज इकडे आलोय आपण, म्हणजे आता काय म्हणलं तुम्हाला कळलं नसेल, म्हणजे आपलं रेग्युलर तेच आहे. राम राम मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय अरुणचलेश्वर मंदिर जे तिरुवन्नामलाईमध्ये आहे, म्हणजे तंजावरच्या जवळच आणि तामिळनाडू राज्यामध्येच हे सगळं पडतंय. आणि आता आपला चालू दक्षिण दिग्विजय मोहिमेचा पुढचा पार्ट आहे. आता त्याच इथला एक हे गोपूर आहे जे तुम्हाला मागे दिसतंय आणि याच्याच ऑपोजिटला मोठा असा गोपूर येते. ओंकार आज आपल्या सोबत आहे, ओंकार चंद्रकांत वळसे. त्यांच्यासोबत आज आलाय, तो पुण्यावरून आला इकडे खास फिरायला तामिळनाडू पूर्ण. तो आपण फिरणार आहे आता. बाकी इथून पुढच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला कळेलच मंदिराचं आर्किटेक्चर वगैरे कशा पद्धतीने, सगळ्या गोष्टी आपण इथे कव्हर करणार आहे. शिवशंकराला समर्पित हे मंदिर एका पौराणिक कथेशी संबंधित आहे. स्कंद पुराणानुसार ब्रह्मांडाचे निर्माते ब्रह्मदेव आणि ब्रह्मांडाचे संरक्षक भगवान विष्णू यांच्यात वादविवाद झाला की कोण महान आहे. त्यावर ते शिवशंकराकडे गेले आणि नंतर शिवशंकरांनी एका अग्निस्तंभाचे रूप धारण केलं आणि विष्णू आणि ब्रह्मा यांना आरंभ आणि अंत शोधण्यास सांगितला. त्यांना समजावून सांगायचे होते की परमात्मा किती अनंत आहे आणि माणसांच्या विचारांपासून खूप लांब आहे. मग भगवान विष्णू यांनी 12 अवतार धारण केला आणि शेवट शोधण्यास ते निघाले.
आणि ब्रह्मदेवींनी हंसरूप धारण केलं आणि ते आकाश सेतू शोधण्यास निघाले. ते दोघेही या स्तंभाचे अंत आणि आरंभ शोधण्यास निघाले असताना ते स्वतःहून पराभव पत्करून शिवशंकरांच्याकडे क्षमा मागण्यास परत आले व शिवशंकरांनी त्यांना माफ केले. हेच ते अण्णामलाईचा डोंगर जे तिरुवण्णामलाई तमिळनाडूमध्ये प्रसिद्ध आहे. पायथ्याशी असलेले अरुणाचलेश्वर हे मंदिर अग्नीला समर्पित आहे. शिवाप्पा नायक या नायक राजाने बांधलेले हे गोपूर भारतातील सर्वात उंच गोपूर म्हणून ओळखले जातं. यातीलच एक गोपूर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्यामुळे बाकीची 2 गोपुरेही विजयनगरच्या राजाकृष्ण देवरायाने बांधली असावीत असा सगळ्यांचा उल्लेख सापडतो. महाराज मोहिमेवरती असताना इसवी सन 1677च्या अखेरीस छत्रपती शिवाजी महाराज जिंजीहून रायगडाला जाण्यास निघाले. येथून ते तिरुवण्णामलाईला आले. एका तमिळ हस्तलिखितानुसार तेव्हा हे मंदिर मुस्लिम शासकांकडून बंद करण्यात आले होते. या मंदिरातील पूजा अर्चा कित्येक वर्षांपासून बंद होत्या. इथे मस्जिदी बांधण्यात आल्या होत्या. शिवाजी महाराजांनी या मंदिरातील शिवलिंगाची पुनर्प्रतिष्ठापना केली. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी 1 लक्ष गायी आणल्या होत्या. अरुणाचलेश्वर मंदिरात 1000 मंडपांचा जो खांब आहे त्याच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांनी एक उंच गोपूर बांधून घेतले. इथे दर त्रिपुरी पौर्णिमेला 1000 घरगुती दीपांचा नंदीदीप लावण्याची आजही प्रथा कायम आहे. ही प्रथा जरी जुनी असली तरी मुस्लिम काळात बंद पाडण्यात आली होती. ही प्रथा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा सुरू केली आणि 1677 या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमा 30 ऑक्टोबरला आली होती. त्यामुळे दीपोत्सवासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः उपस्थित असावेत अशी माहिती मिळते. ऍक्च्युली असे 4 गोपुरे 4 कोपऱ्याला असतात आणि आमचं जे म्हणजे जिथे आम्ही शूज आणि बॅग वगैरे काढलेत ना ते 30 साईडला आहे. आणि आमचा भाऊ म्हणजे ऍक्च्युली सगळं आमच्याकडे काहीच नाहीये. आम्ही पूर्ण तापलेल्या उन्हामध्ये 1 2 पोटभर नाश्ता करून आम्ही मराठ्यांची तिसरी राजधानी जिंजी किल्ल्याकडे मार्गस्थ झालो. तर तुम्ही माझ्या हात सोबत असलाय. आता मी तिरुवण्णामलाईच्या बस स्टॉपला थांबलेलो. इकडे जिंजीला जाणारी बस नाही, चिंची विचारावं लागतं. इकडे तमिळनाडूमध्ये चिंची असं म्हणतात आणि कर्नाटकामध्ये सेंजी बोलतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जिंजी असं म्हणतात. त्यामुळे इकडे चिंजीची बस विचारावी लागते.